आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। प्री वेडिंग बंद करा, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने जाहीर केली आचारसंहिता। समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन। गोपीनाथ मुंडेंची 3 जूनला पुण्यतिथी। पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी। आता परदेशातून देणगी मिळवणं शक्य होणार। FCRA अंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य। माहूरचं रेणुका माता मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी निधीची प्रतीक्षा। दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर झालेल्या निधीची प्रतीक्षाच। ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली गर्भपिशवी। बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना। आरोग्य विभागाचा अहवाल। गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा जास्त समावेश। राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता। मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही पावसाच्या सरी बरसणार। बडतर्फ जवान चंदू चव्हाण विरोधात नाशिक देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल। जवानांमध्ये बंडाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला आज ठाणे कोर्टात हजर करणार। रवी वर्मा सध्या ठाणे ATSच्या ताब्यात। कोलकातामधील इस्कॉनच्या जगन्नाथ यात्रेच्या रथाला आता सुखोई लढाऊ विमानचं टायर। सध्या रथाला टायर बसवण्याचं काम सुरू। 27 जूनपासून जगन्नाथाची रथयात्रा।